तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, मान्यवर कांशीराम साहेब यांच्या विचाराला आणि कार्याला नमन करतो। आणि आजचा जो विषय आहे आपला, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील क्रांतिकारी नायिका आणि वर्तमान स्थिती, विषयाची मांडणी 2-3 भागामध्ये मी करू इच्छितो। पहिल्यांदा आपल्याला या विषयाचं प्रास्ताविक पाहावं लागेल, त्याच्यानंतर या विषयाच्या अनुषंगाने माझी काय हायपोथेसिस, काही ग्रहितके, काही अझम्पशन आहेत, त्या अनुषंगाने विषयाचं मी विश्लेषण आपल्यासमोर करेन। मी जाणीवपूर्वक याच्यासाठी म्हणालो हा विषय निवडण्याचं, कारण या विषयावर, या विषयाची मला स्वतःला आवड आहे। महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जो स्त्रियांच्या शिक्षणाचा वारसा सुरू केला होता किंवा चळवळ सुरू केली होती, नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ते हिंदू कोड बिलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि अण्णाभाऊ साठे यांनी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ते साहित्यामध्ये मांडलेलं आहे। माझे या विषयाच्या संदर्भाने काही ग्रहितके आहे। ते ग्रहितक मांडण्यापूर्वी साहित्य काय असतं, तर साहित्य हे समाजाचा आरसा असतं। लिटरेचर इज नथिंग बट इट इज अ मिरर ऑफ द सोसायटी। आणि त्या साहित्यामध्ये असं म्हटलं जातं की माणसाच्या मेंदूमध्ये पहिल्यांदा क्रांती व्हावी लागते, नंतर ती कृतीमध्ये उतरत असते। आणि मेंदूमध्ये क्रांतिकारी विचार रुजवण्याचं काम हे साहित्य करत असतात, साहित्य करत असतात। आपल्या सर्वांना माहित आहे फ्रेंच राज्यक्रांती जी झालेली आहे, हे हॉल्टियर असतील किंवा जीन जॅक रूसो असतील किंवा मॉन्टेस्क्यू असतील, किंवा त्याच्या पुढे जाऊन नेपोलियन बोनापार्टने एका ठिकाणी म्हटलं होतं की रूसो जन्माला आला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती। म्हणजे साहित्याला एवढं महत्व आपल्या पूर्ण जगामध्ये आहे, आपण असं मानू शकतो। त्याच्यानंतर साहित्यामध्ये जे नायक आणि नायिका असतात, तर नायक कुणाला म्हणायचं या संदर्भाने एक व्याख्या प्रसिद्ध विचारवंत अरिस्टॉटल यांनी केलेली आहे लिटरेचरमध्ये। अरिस्टॉटल असं म्हणतात की हिरो शुड बी गुड, नॉट टू गुड। हिरो शुड बी गुड, नॉट टू गुड। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कुणाला काय म्हणू आपण त्याला ग्रेट मॅन म्हणायचं, ग्रेट मॅन इन सेन्स नायकच असं आपण गृहीत धरू शकतो। आणि बाबासाहेबांनी रानडे, गांधी आणि जिना या त्यांच्या भाषणामध्ये, बाबासाहेबांचं नंतर ते पुस्तक रूपानं आलं, त्याच्यामध्ये सुद्धा नायक कुणाला म्हणावं, हिरो कुणाला म्हणावं, हिरोशिप म्हणजे काय हे कार्लाइलचे दाखले देऊन बाबासाहेबांनी सुद्धा ते स्पष्ट केलेलं आहे। आता आपण अरिस्टॉटलची जर व्याख्या पाहिली, हिरो शुड बी गुड, नॉट टू गुड, या व्याख्येच्या आधारे विल्यम शेक्सपियर यांनी जे मॅकबेथ लिहिलं असेल, किंग लीअर लिहिलं असेल किंवा ऑथेलो लिहिलं असेल किंवा हॅम्लेट लिहिलं असेल, त्यांचे नायक सुद्धा या व्याख्येमध्ये बसणारेच होते। मी हे सगळं का सांगत आहे, कारण याच व्याख्येप्रमाणे अण्णाभाऊ यांच्या साहित्यामधल्या नायिका अण्णाभाऊंनी उभा केलेल्या आहेत। आणि जगाच्या पातळीवर, जगाच्या साहित्याच्या पातळीवर काही नायिका विल्यम शेक्सपियरच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसतात, जसं किंग लीअरमध्ये रेगन असेल, गोनड्रिल असेल किंवा कॉर्डेलिया असेल, किंवा जेन ऑस्टिन जी नावाची साहित्यिक आहे ब्रिटनमधली, इंग्लिश साहित्यिक, तिनं प्राईड अँड प्रेज्युडिस असेल किंवा एमा असेल किंवा वुमेन इन लव्ह या तिच्या नॉव्हेलमध्ये काही नायिका उभ्या केलेल्या आहेत। किंवा बर्नार्ड शॉनं देखील पिग्मिलियनमध्ये एलिझा डुलिट नावाचं एक नायिका उभी केलेली आहे। जॉर्ज इलियट यांनी पण द मिल ऑन द फ्लॉजमध्ये, किंवा अलीकडे सगळ्याला माहिती असलेलं सिमॉनचं द सेकंड सेक्स, या सगळ्या लिटरेचरमध्ये आपणाला नायिका आपल्याला दिसून येतात। हिंदी साहित्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रेमचंद जे निर्मलाचं जे उपन्यास त्यांनी लिहिलेलं आहे, किंवा त्यांच्या गोदानमध्ये असणारी जी मालती मेहता आहे, या सगळ्या नायिका आपल्याला दिसून येतात। मराठी साहित्यामध्ये नाशिक फडकेंच्या कादंबरीमध्ये असणाऱ्या नायिका आणि अण्णाभाऊंच्या साहित्यामधल्या असणाऱ्या नायिका यांच्यामध्ये आपल्याला पुढे चालून आपल्याला फरक करता येऊ शकतो। वि. स. खांडेकरांनी जी ययाती नावाची कादंबरी लिहिली, त्याच्यामध्ये असणारी जी देवयानी आहे, ही कच जो नायक आहे त्याच्या तुलनेमध्ये थोडीशी काय म्हणून आपण दुय्यम दर्जाची भूमिका आहे। परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर, या सगळ्याचा विचार केल्यानंतर
अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या नायिका ह्या इतर साहित्यिकापेक्षा, जगातल्या इतर साहित्यिकापेक्षा, महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा भारतातल्या इतर साहित्यिकापेक्षा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला दिसून येतात. बांधवांनो, मी एक 3-4 गृहीतके या ठिकाणी आपल्यासमोर ठेवणार आहे. पहिलं गृहीतक माझं असं आहे की अण्णाभाऊंनी जे पारंपरिक स्त्रीबद्दलचा दृष्टिकोन होता त्याला मूठमाती दिलेली आहे. दुसरा दृष्टिकोन किंवा दुसरा हायपोथेसिस माझा असं आहे की स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बुद्धाच्या करुणेचा आहे अण्णाभाऊंचा. आणि तिसरं जे आहे की अण्णाभाऊंच्या नायिका ह्या वीरांगना आहेत, परिस्थितीला समस्याला शरण न येणाऱ्या आहेत. आणि चौथं माझं हायपोथेसिस आहे की या ज्या अण्णाभाऊंच्या नायिका आहेत यांच्यावरती बाबासाहेबांच्या, महात्मा फुल्यांच्या विचाराचा आणि कार्याचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. तर अण्णाभाऊंच्या नायकांच्या बद्दल मी मांडणी करत असताना माझी एक मर्यादा आहे. या मांडणीमध्ये मी फक्त अण्णाभाऊंनी जे कादंबरीमधल्या नायिका उभ्या केल्या किंवा कथेमधनं त्यांच्या नायिका उभ्या केल्या त्याच संदर्भानं मी आपल्याशी संवाद करत आहे. मी ढोबळमानाने आपल्या पुढे काही गोष्टी सांगतो की त्याच्यामध्ये कमी जास्त आकड्यामध्ये होऊ शकतं. अण्णाभाऊंनी एकूण 32 कादंबऱ्या, पटकथा 8, नाटके 3, प्रवास वर्णन 1, कथासंग्रह 13, वगनाट्य 14, प्रसिद्ध पोवाडे 10 आणि उपासात्मक लेख असे 12 लिखाण केलेलं आहे. परंतु या सगळ्या अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला बोलायला वेळ कमी पडतो म्हणून मी काय केलेलं आहे, माझी सोय म्हणून फक्त कादंबरीमधल्या ज्या नायिका आहेत आणि कथामधल्या ज्या नायिका आहेत त्या मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. अण्णाभाऊंचं जे साहित्य आहे याच्याबद्दल रावसाहेब कसबे एका त्यांच्या भाषणामध्ये, नाशिकमध्ये दिलेल्या भाषणामध्ये म्हणतात की फिक्शन मस्ट बी बेस्ड अपॉन फॅक्ट्स. अण्णाभाऊंचं जे साहित्य होते काल्पनिक नव्हतं. त्यांच्या अवतीभोवती असणारी जी माणसं होती, अण्णाभाऊंच्या ओळखीची माणसं होती, वास्तवातली माणसं होती, त्यांनाच साहित्यामध्ये, त्याच नायकांना अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं एक आपल्याला या ठिकाणी अण्णाभाऊंच्या साहित्याच्या बाबतीमध्ये म्हणता येऊ शकतं की ड्रीम्स ऑलवेज प्रिसीड रियालिटी अँड थॉट प्रिसीड ऍक्शन. हे संपूर्ण अण्णाभाऊंच्या साहित्याचं सूत्र होतं. आता पहिलं जे मी हायपोथेसिस आपल्यासमोर मांडलेलं आहे की पारंपरिक जो इथल्या समाज व्यवस्थेचा दृष्टिकोन होता त्या दृष्टिकोनाला अण्णाभाऊंनी मूठमाती दिलेली आहे किंवा त्याच्या विरोधामध्ये अण्णाभाऊच्या नायिका ह्या बंड करतात. जो पारंपरिक दृष्टिकोन स्त्रियांकडे पाहण्याचा होता त्या दृष्टिकोनाच्या विरुद्ध, त्या दृष्टिकोनाला फाटा देऊन किंवा त्या दृष्टिकोनाच्या विरोधामध्ये बंड करणाऱ्या नायिका अण्णाभाऊंनी त्यांच्या कथा कादंबऱ्यामध्ये उभ्या केलेल्या आहेत. आता काय पारंपरिक दृष्टिकोन होता हे विस्तारानं मी आपल्याला या ठिकाणी सांगत बसणार नाही. थोडक्यामध्ये याचा आढावा जर घेतला तर स्त्रीनं आपले घोटे दिसू नयेत अशा प्रकारचा पेहराव केला पाहिजे. म्हणजे पायाचे घोटे सुद्धा इतराला दिसले नाही पाहिजे. हा पारंपरिक दृष्टिकोन मी आपल्यासमोर मांडत आहे. ज्याच्या विरोधामध्ये अण्णाभाऊंची लेखणी चालली, ज्याच्या विरोधामध्ये अण्णाभाऊंनी पात्र उभा केली, तो दृष्टिकोन काय होता तर स्त्रियांना स्वतंत्र यज्ञ नव्हता, श्राद्धाचा अधिकार नव्हता, स्त्रीला धनाचा अधिकार नव्हता. उलट स्त्रीलाच एक धन समजलं जायचं, स्त्रीच एक धन आहे असं समजलं जायचं, स्त्रीला वस्तू समजली जायची. आणि आश्चर्य वाटतं की आपल्याकडे आता देखील, या घडीला देखील, आज सुद्धा स्वातंत्र्याच्या एवढ्या दिवसानंतर सुद्धा सिनेमातली गाणी सुद्धा या पद्धतीने लिहिली जातात आणि लोक त्याची वाहवा पण करतात. मोहरा सिनेमामध्ये एक गाणं होतं की तो त्यातला जो हिरो आहे अक्षय कुमार, तो रवीना टंडनला म्हणतो की तू चीज है बडी मस्त मस्त. म्हणजे ऑब्जेक्ट, महिलेला ऑब्जेक्ट किंवा वस्तू समजणारी ही व्यवस्था होती. आणि त्याचं प्रतिबिंब आजच्या समाजामध्ये सुद्धा जे पारंपरिक दृष्टीनं स्त्रियांकडे पाहतात त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं, ज्याचं मी एक छोटंसं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्त्रीला साक्ष देण्याचा अधिकार नव्हता. म्हणजे तिची साक्ष गृहीत धरली जायची नाही. स्त्री ही फार गंभीर बाब नाही असं समजलं जायचं. मोक्ष हा हिंदूचा सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ असून पुरुषाच्या दृष्टीने स्त्री ही मोक्षाच्या मार्गातील अडथळा समजलं जायचं. हा पारंपरिक दृष्टिकोन होता. स्त्रियांना मोक्षाचा अधिकार नव्हता. आणि या उलट स्त्रीचं जे वर्णन केलेलं आहे पारंपरिक दृष्टिकोनामध्ये ती फार भयानक आहे. स्त्रियांचा स्वभाव असं मानलं जायचं की उपजतच पापी आहे, नाना प्रकारच्या दुर्गुणांनी ते युक्त आहेत असं म्हटलं जायचं. ओठात आम्रात आणि हृदयात केवळ जालिम विष आहे, अविश्वसनीय आहेत, चंचल आहेत, अस्थिर आहेत, धूर्त आहेत, घातक आहेत,
आणि मी जसं आता एका सिनेमाचं उदाहरण दिलं तसा हा दृष्टिकोन आज सुद्धा कसा दिसतो. एका सिनेमामध्ये मी डायलॉग ऐकला होता एका त्या नायकाचं, मी त्या पात्राचं नाव नाही घेते, पण तो असं म्हणाला होता कि औरत की जात पर, गधे की लात पर और पुलिस की बात पर कभी विश्वास नहीं करना चाहिए. म्हणजे आज किती आश्चर्याची बाब आहे बघा. हे आजच्या सिनेमामध्ये अशा प्रकारचे डायलॉग बोलले जातात आणि थिएटरमध्ये बसणारी लोक त्याला दाद देतात. म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन पारंपरिक दृष्टिकोन आहे. स्त्रीला फक्त पुत्र प्राप्तीसाठीच घेतलं जातं, अशा प्रकारचा दृष्टिकोन पारंपरिक होता. या विरोधामध्ये, कम्प्लीट या विरोधामध्ये अण्णाभाऊंची पात्र उभी राहतात किंवा अण्णाभाऊंनी पात्र तशी साहित्यामध्ये उभी केलेली आहे. दुसरं जे आपलं हायपोथेसिस माझं आहे, गृहीतक आहे की अण्णाभाऊंच्या नायिका ज्या आहेत या परिस्थितीला शरण जात नाहीत, उलट परिस्थिती सोबत किंवा परिस्थितीच्या विरोधामध्ये, समस्याच्या विरोधामध्ये बंड करतात किंवा त्याच्या विरोधामध्ये, म्हणून त्याला आपण वीरांगना असं म्हणू शकतो. काही पात्राचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल. कादंबरीमधल्या अण्णाभाऊंची साधारणपणे पहिली कादंबरी समजली जाते चित्रा. या चित्राच्या माध्यमातून मी तर असं म्हणेन की अण्णाभाऊ हे जगातले एकमेव असतील साहित्यिक की ज्यांच्या 50% जास्त कलाकृतीची नावं ही स्त्रियांची आहेत किंवा स्त्रीप्रधान आहे त्यांच्या साहित्यामध्ये. चित्राच्या बाबतीमध्ये चित्राची बंडखोरी किंवा त्या मी सगळी कादंबरी आपल्याला सांगत बसणार नाही, काही पुसटचा उल्लेख करून आपल्याला हा विषय समजून घ्यावा लागेल. चित्राला तिची जी बहीण आहे सोना, ती जो संदेश देते त्या संदेशामध्ये बंडखोरी दिसून येते आपल्याला. काय संदेश आहे की तुझ्या आबरूची होळी करणाऱ्या, सोना सांगते की जी सोना तिच्या मामानं तिला वेश्या बनवलेलं असतं आणि चित्राला सुद्धा त्या मार्गावर नेणार असतं, परंतु सोना त्या ठिकाणी चित्राचा बचाव करते आणि चित्रा पळून जाते त्या संकटामधनं, त्याच्यामध्ये अडकत नाही. आणि सोना जी चित्राला सांगते किती महत्वाचा संदेश आहे, तुझ्या आबरूची होळी करणाऱ्या जगाची होळी होईपर्यंत तू जग, जगण्याचं बळ देते. ही नायिका आहे, हा संदेश आहे. तुझ्या आबरूची होळी करणाऱ्या जगाची होळी होईपर्यंत तू जग, अशा आणि आबरू घेणाऱ्याला जाळा, आबरू घेणाऱ्याला जाळा, अशा प्रकारचा संदेश. म्हणजे परिस्थितीला शरण नाही जात आहे. आणि याच्यामध्ये चित्रामध्ये दुसरा एक प्रसंग असा आहे की जो पाखंडीपणावर कडाडून हल्ला अण्णाभाऊंनी चित्रा या कादंबरीमध्ये केलेला आहे. समाजामध्ये किती लोक पाखंडीपणानं राहतात आणि दाखवतात पाखंडीपणा, आपली खोटी इज्जत आबरू वाचवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी लोक काय काय करतात ते चित्राच्या एका प्रसंगामध्ये आपल्याला सांगतो आणि पुढे जातो. चित्रासोबत एक सेठजी असतो, तो तिच्याशी संबंध ठेवतो, परंतु चित्राला ह्याचं आश्चर्य वाटतं की हा एकमेव पुरुष आहे की जो माझ्यावर प्रेम करतो, माझी माया करतो, माझा लाड करतो, परंतु यांनी माझ्या शरीराचा उपभोग घेतलेला नाही. हा एकमेव पुरुष आहे आणि तिच्या मनामध्ये त्या शेठजीबद्दल आदर निर्माण होतो. आणि एका रात्रीच्या वेळेला ही भावना बोलून दाखवते चित्रा शेठजीला. शेठजीचा विवेक तिथं जागृत होतो, काय होतो माहिती नाही, परंतु तो खरं बोलतो चित्राला की चित्राला तो म्हणतो की मी पुरुष नाहीये. आणि मग चित्रा म्हणते की मग मला का माझ्यासोबत कसं काय राहता, तर तो म्हणतो की समाजानं मला पुरुष म्हणावा म्हणून मी तुला ठेवलेला आहे. म्हणजे हा जो पाखंडीपणा आहे आपल्याला समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये सुद्धा दिसतो. एखाद्या विशिष्ट पक्षाला जातीवादी म्हणू नये म्हणून काही नेत्याला मंत्री करायचं, म्हणून काही लोकांना आमदार करायचं, म्हणून काही लोकांना खासदार करायचं, हा चेहरा दाखवण्यासाठी आज पक्षातली लोक किंवा पक्ष किंवा संघटना असं काम करतात. हे चित्रामध्ये अण्णाभाऊंनी रेखाटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पात्राचा आपल्याला उल्लेख करता येईल, दुसरी कादंबरीचा उल्लेख करता येईल, वैजंता. मी फक्त संदेश सांगत आहे त्याच्यामधला त्या कादंबरीमधनं, आणि त्या नायिका कशा बंडखोर होतात आणि आजच्या समाजानं त्यांच्याकडनं काय शिकलं पाहिजे हा आपला उद्देश आहे.
वैजंताचं जे प्रकरण आहे त्याच्यात तो तमाशगिरी नाही. तमाशात काम करणारी ही नायिका आहे, नटी आहे, कलाकार आहे. तर तिचा जो मालक आहे तमाशाचा, तो तमाशाचा मालक जो चंदूलाल आहे त्याची वाईट नजर वैजंतावर आहे. वैजंताचं मात्र प्रेम हे तिचा जो सहकारी उमा आहे त्याच्यावर आहे. या ठिकाणी जे वैजंताच्या मुखामध्ये वाक्य किंवा संवाद अण्णाभाऊंनी टाकलेले आहेत ते फार महत्वाचे आहेत. वैजंता अशी म्हणते त्या ठिकाणी की जनता जी आहे, लोक जे आहेत हे माझ्या कलेचे मालक आहेत, माझ्या शरीराचे मालक नाही होऊ शकत. जनतेची मालकी माझ्या कलेवर आहे, शरीरावर नाही. आणि पुन्हा ती म्हणते वैजंता, जी तमाशगिरी नाही किंवा तमाशामध्ये काम करणारी कलाकार आहे, ती असं म्हणते की तुम्ही कला मागा, कलेचा आत्मा मागू नका. कलेचा सन्मान नाकारला जातो हे वैजंताचं दुःख आहे. आणि तिचा जो तमाशातला मालक आहे तो मालक हिच्यावर वाईट नजर ठेवून आहे, हिचं मात्र प्रेम उमावर आहे. अण्णाभाऊंनी या ठिकाणी आणखीन 2 पात्र या ठिकाणी घेतलेले आहेत स्त्रियाचीच, चंद्रा आणि गजरा. चंद्रा आणि गजरा ह्या निमूटपणे त्या मालकासोबत ऍडजस्ट होतात, निमूटपणे कुठल्याही प्रकारची तक्रार करत नाहीत. या पार्श्वभूमीवर वैजंता बंड करते, वैजंता सांगते, ठणकावून सांगते आणि ते सगळ्याला सांगते की तुम्ही माझ्या कलेचे मालक आहेत, माझ्या शरीराचे मालक नाहीयेत. आणि शरीराचा मालक कोण असावा हे ठरवण्याचा अधिकार मला आहे. या ठिकाणी मला जॉर्ज बर्नार्ड शॉची आठवण होते. जॉर्ज बर्नार्ड शॉने एका ठिकाणी म्हटलेलं आहे एका स्त्रीच्या बाबतीमध्ये, ते स्त्रीला तो अधिकार असला पाहिजे तिच्या मुलाचा बाप निवडण्याचा. हे फुलराणी सुद्धा मराठीमध्ये ते भक्ती बर्वेने एकांकिका केली होती. ते मूळ जे नाटक आहे ते पिग्मिलेन. म्हणजे वैजंताची जी या ठिकाणी तक्रार आहे, ही तक्रार कशाबद्दल आहे की कलेचा सन्मान राखला जात नाही, शरीराकडेच लोक आकर्षित होतात. आणि त्या पार्श्वभूमीवर वैजंताची अशी भूमिका आहे. वैजंताला असं वाटतं की कलावंत आणि स्त्री या दोन्ही रूपांना जिवंत ठेवता आलं पाहिजे. म्हणजे कला ही जिवंत राहिली पाहिजे आणि स्त्रीचं स्त्रीत्व सुद्धा जिवंत राहिलं पाहिजे. हा मोठा काय म्हणतो आपण, हे मोठं कसरत आहे खऱ्या अर्थानं की एखाद्या तमाशात काम करणाऱ्या जे लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं, वेगळ्या हेतूनं, वेगळ्या दृष्टीनं पाहत असतात, अशा पार्श्वभूमीवर स्त्री कलाकार वैजंता ही किती मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःच्या चरित्राचं रक्षण करते, ही भूमिका अण्णाभाऊंनी वैजंताच्या मांडणीतनं आपल्याला समोर आणलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या एक पात्राचा किंवा कादंबरीचा मी उल्लेख आपल्या पुढे करेन. ती कादंबरी आहे आवडी. आता अण्णाभाऊंच्या ज्या नायिका आहेत त्या दलित आहेत, गरीब आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, झोपडीतील आहेत किंवा त्या अर्थाने मागासवर्गीय आहेत. परंतु अण्णाभाऊंनी केवळ याच नायिका रेखांकित केल्या असं नाहीये, तर अपर कास्ट सो कॉल्ड तथाकथित ज्या सवर्ण समाज म्हणला जातो त्यांच्या सुद्धा नायिका अण्णाभाऊंनी रेखाटलेल्या आहेत. आवडी हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आवडी कुणाची मुलगी आहे? आवडी ही तात्यांची मुलगी आहे, तात्या चौगुलांची मुलगी आहे, नाना चौगुलाची बहीण आहे आणि भगवान पाटलाची सून आहे. म्हणजे वडील मोठे प्रतिष्ठित, सासरा मोठा प्रतिष्ठित, भाऊ प्रतिष्ठित, आणि हे खोट्या प्रतिष्ठेसाठी जो एक आजारी आहे ज्याला फिट्स येतात अशा मुलाशी तिचं लग्न लावून दिलं जातं. आणि आफ्टर मॅरेज, लग्नाच्या नंतर आवडीला रिअलाइज होतं, तिला कळतं की आपली फसगत झालेली आहे. आता अण्णाभाऊंनी ज्यावेळेला ही पात्र उभा केली त्यावेळेस हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 होता का नाही मला इसवी सन या ठिकाणी सांगता येणार नाही, आवडी नेमकं कधी लिहिली. परंतु हिंदू मॅरेज ऍक्टमध्ये जे सेक्शन 13 आहे डिव्होर्सच्या बाबतीमध्ये आणि कोणत्या कोणत्या ग्राउंडवर डिव्होर्स घेता येतो, म्हणून मी असं म्हणालो होतो सुरुवातीला की बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलमध्ये असणारी स्त्री अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येते. जे जे अधिकार बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलमध्ये स्त्रियांना दिलेले आहेत ते सगळे अधिकार एक्सरसाइज करताना अण्णाभाऊंची नायिका आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी हिंदू मॅरेज ऍक्ट 1995 सेक्शन 13 जो डिव्होर्सचं प्रविचन आहे त्याचा वापर आवडीने या ठिकाणी केलेला आहे.
आणि आवडी त्या पुरुषाशी सोडते, म्हणजे घटस्फोट घेते आजच्या भाषेमध्ये. हिंदू मॅरेज ऍक्ट 1995 सेक्शन 13चा जो उल्लेख मी केला त्या अर्थानं तिचा डिव्होर्स घेते. भले त्यावर टेक्निकल बाबी नसतील, डिव्होर्स पिटिशन दाखल करणे वगैरे, परंतु त्या अर्थानं तो डिव्होर्सच होता. घटस्फोट घेते किंवा त्याच्यापासून वेगळे होते आणि रामोश्याच्या धनाजीसोबत लग्न करते. म्हणजे ज्या काळामध्ये पुनर्विवाहावर बंदी होते स्त्रियांना, पुरुषांना तर होत्या अधिकार किती करण्याचा, परंतु स्त्रियांना होता. हे एकाच पात्रामधनं अण्णाभाऊंनी किती गोष्टी समाजापुढे आणलेल्या आहेत. एक तर तिला पती निवडण्याचा अधिकार आहे आणि चुकीचा पती मिळाला असेल तर त्याच्यापासून विभक्त होण्याचा अधिकार आहे. दुसऱ्यांदा लग्न करण्याचा अधिकार आहे, मनाप्रमाणे लग्न करण्याचा अधिकार आहे. हे सगळे अधिकार एक्सरसाइज अण्णाभाऊंच्या नायिका करताना आपल्याला दिसून येतात. आणि परंपरावादी पण आहे. जसं ते वैजंतामध्ये ह्या ज्या नायिका आपलं पात्र होती चंद्र आणि गजरा, ह्या जशा ऍडजस्ट होतात, अण्णाभाऊंनी काय केले, परंपरावादी विचार सुद्धा मांडलेला आहे. त्याच्या विरोधामध्ये पुरोगामी विचार कसा सरस होता हे दाखवलेला आहे. आता या ठिकाणी सुद्धा तो जो भाऊ आहे तो असा सल्ला देत असतो आवडीला, दिल्या घरी नाही तर व्याल्या घरी मेलं पाहिजे, सासर किंवा माहेर दुसरीकडे नाही. हा परंपरावादी विचार आहे, तो मागे पडतो आणि आवडीची जी भूमिका आहे, आवडीचा जो विचार आहे तो पुढे येतो. त्याच्यानंतर दुसरी एक कादंबरी आहे चंदन नावाची. ही चंदन जी आहे ही विधवा आहे, विधवा स्त्री आहे. आणि आजच्या समाजामध्ये ज्या स्त्रीचा पती लवकर मरण पावतो, समजा ती तरुण असते, तर त्या विधवा स्त्रीला समाजामध्ये राहणं फार कठीण जात असतं. अनेकांच्या नजरात तिच्याकडे जात असतात. या ठिकाणी चंदन ह्या नायिकेच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी खूप छान विषय मांडलेला आहे, खूप चांगला संदेश दिलेला आहे की विधवा जी असते तिला आपला समजलं जातं, म्हणजे तिला नवरा पण नाही, काहीच नाही, ती अशी बेसार आहे असं समजलं जातं किंवा कमजोर समजलं जातं. तिच्यावर आक्रमण करता येतं असं समजलं जातं, तिच्यावर बलात्कार करता येतो असं समजलं जातं, कोणी विचारणार नाही असं समजलं जातं. या पार्श्वभूमीवर चंदन नावाची जी व्यक्तिरेखा अण्णाभाऊंनी रेखाटलेली आहे ती खूप महत्वाची या ठिकाणी वाटते. कारण चंदनवर बलात्कार करणारा जो दयाराम आहे, आपण समाजामध्ये पाहिलेलं आहे की अनेक मुलींच्या तोंडावर एकतर्फी प्रेम म्हणा किंवा आकर्षणामध्ये ऍसिड फेकलं जातं, परंतु अण्णाभाऊच्या कादंबरीमध्ये स्त्री पुरुषाच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकते, ऍसिडचा डबा फेकते दयारामच्या अंगावर चंदन. आणि म्हणून अण्णाभाऊची जी नायिका आहे ही पदर कमरेला खोचून उभा राहणारी आहे, हातामध्ये दगड घेणारी आहे. नुसता हातात दगड घेणार नाही तर अन्याय अत्याचार करणाऱ्याच्या डोक्यात तो दगड घालण्याची हिंमत सुद्धा नायिका अण्णाभाऊंची करते. आणि क्रांतीवीर सिनेमामध्ये जो नाना पाटेकरनं तो विधवेला एका त्या बहुला दगड घ्यायला हातात लावलं होतं, मला वाटते अण्णाभाऊच्या चंदन ह्या कादंबरीमधली ती प्रेरणा असावी. हे क्रांतीवीर सिनेमामध्ये पण आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर चिखलातील कमळ याच्यामधनं म्हणजे आपण काय पाहिलेलं आहे की कलेला प्रतिष्ठा, त्याच्यानंतर स्वतःचं रक्षण स्वतः करणे. म्हणजे अण्णाभाऊची नायिका हे हिंदी सिनेमातल्या नायिकेसारखी बचाव मुझे बचाव म्हणणारी नाहीये. ही नायिका सेल्फ डिफेन्स घेते, स्वतःचं रक्षण स्वतः करते, कुणाकडे जात नाहीये, स्वतः ऍसिडचा डबा उचलते आणि त्या दयारामचा तो याच्यावर फेकते. म्हणजे ह्याच्यातनं काय होतं, आजच्या ज्या महिला आहेत, आजच्या ज्या तरुणी आहेत, त्यांना खूप मोठी प्रेरणा या अण्णाभाऊच्या साहित्यातनं आपल्याला मिळताना दिसून येते. चिखलातील कमळ नावाची जी ही आहे त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विषय अण्णाभाऊने हाताळलेला आहे. आपल्याकडे आर्टिकल जे आहे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये जो 4था भाग आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी नावाचा, त्याच्यामध्ये अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये काही मार्गदर्शक तत्व आहेत. आपल्याकडे अंधश्रद्धेच्या विरोधात कायदा यावं म्हणून खूप आंदोलनं झाली, त्याच्यानंतर जादूटोणा वगैरे असे हे कायदे झाले, परंतु तो किती पाळले जातात काय नाही आपल्या सगळ्याला माहिती आहे, त्याच्यावर मी जात नाही, तो आज आपला विषय नाही. परंतु चिखलातील कमळमध्ये ही जी अंधश्रद्धा आहे मुरळीच्या बाबतीमध्ये की मुरळीचं लग्न देवासोबत लावायचं. आता मुरळीचं लग्न देवासोबत लावलं जात असेल तर त्यावर एक नायिका आहे अण्णाभाऊची, ती असं विचारते की ज्या देवाचं लग्न आईशी लग्न झालेलं आहे, ज्या देवाचं आईशी लग्न झालेलं आहे होतं
त्याच देवाचं तिच्या मुलीशी लग्न कसं काय होऊ शकतं? की म्हणजे ज्या देवाचं लग्न आईसोबत झालेलं आहे त्याचंच लग्न तिच्याच मुलीसोबत कसं काय होऊ शकतं? अशा प्रकारचा प्रखर प्रश्न अण्णाभाऊच्या नायिका विचारताना आपल्याला दिसून येतात. आणि पुन्हा पुढे असं म्हटलं जातं अण्णाभाऊच्या नायिका की देवाला संसार करायचा नसतो, बाईला संसार करायचा असतो. आणि त्याच्यातली जी सीता आहे ही सीता बळीसोबत लग्न करते, देवासोबत लग्न करत नाही. म्हणजे अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये अण्णाभाऊंची नायिका उभा राहताना आपल्याला दिसून येते. मुरळीची जी प्रथा आहे या मुरळीच्या प्रथेवर प्रखर हल्ला अण्णाभाऊंनी चिखलातील कमळ याच्यातनं केलेला आपल्याला दिसून येतो. मी जसं थोड्या वेळापूर्वी म्हणालो की अण्णाभाऊंच्या नायिका ह्या जशा गरीब कष्टकरी कामगार दलित आहेत तशाच त्या सोकॉल्ड अप्पर कास्टच्या आहेत, ज्याचं आवडीचं उदाहरण मी दिलं आपल्याला. त्याच पद्धतीनं त्याच पठडीमध्ये आणखीन एक नायिका अण्णाभाऊंनी उभा केलेली आहे, मंगला. वारणेच्या खोऱ्यामध्ये हंबीरराव सोबत ही विवाह करते आणि देशद्रोही असणाऱ्या नागोजीराव सोबत लग्नाला नकार देते. आणि ही जी नायिका आहे ही प्रेमापेक्षा देशभक्ती, प्रेमापेक्षा कर्तव्य याला महत्व देणारी आहे. म्हणजे किती मूल्य अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यामध्ये नायिकेच्या माध्यमातून उभा केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकीकडे प्रेमासाठी किंवा प्रेमासाठी त्याग करणारी किंवा प्रेमासाठी संघर्ष करणाऱ्या नायिका जशा आहेत तसं प्रेमाचं बलिदान देऊन देशभक्तीसाठी कर्तव्य म्हणून पुढे येणारी मंगला वारणेच्या खोऱ्यामध्ये अण्णाभाऊंनी उभा केलेला आपल्याला दिसून येते. आणि देशभक्तीमुळेच ती जो देशद्रोही होता नागोजीराव त्याच्यासोबत लग्नाला इन्कार करते. म्हणजे पती निवडण्याचा जो अधिकार आहे अण्णाभाऊंच्या एकूण नायिकेमध्ये आपल्याला तो दिसतो. आवडीनं तेच केलेलं आहे किंवा नल्लीनं त्याच्या पुढे आपल्याला येईल त्याच्यामध्ये तेच केलेलं आहे. आणि ही मंगला सुद्धा ही नायिका देशद्रोह्यासोबत लग्नाला इन्कार करून स्वतःच्या पसंतीनं हंबीरराव सोबत लग्न करते. आणि कर्तव्य करत असताना ब्रिटिशासोबत लढत असताना ज्या वेळेला यांचं कारतूस संपत येतात आणि ब्रिटिशाच्या हातून मरण्याची वेळ येते काय त्यावेळेला हे पती पत्नी एकमेकाला गोळ्या घालून स्वतःचं आत्मबलिदान देतात. म्हणजे अशा प्रकारचा एक विषय अण्णाभाऊंनी या ठिकाणी ठेवलेला आहे वारणेच्या खोऱ्याच्या माध्यमातून. त्याच्यानंतरचा दुसरी एक नायिका आहे, खरं तर ते टायटल नाहीये कादंबरीचं, परंतु मला महत्वाची वाटली म्हणून मी त्या कादंबरीची निवड केली. वारणेचा वाघ. जसं वारणेच्या खोऱ्यामध्ये मंगला आहे तसं वारणेच्या वाघमध्ये सई नावाचं एक महारींचं कॅरेक्टर या ठिकाणी नायिका या ठिकाणी आपल्याला दिसून येते. ही जी आहे सई, या सईच्या माध्यमातून मला सुरेखा भोतमांगेची जे खैरलांजीमध्ये झालेलं आहे त्याची आठवण होते. कारण याच पद्धतीने सई जी आहे गरोदर स्त्री आहे, महाराची आहे, ती महारीन आहे. आणि तिला छोट्याशा कारणावरनं जो मथाजी चौगुला होता तो तिला बेदम मारहाण करतो. आणि सईचा जो मानलेला भाऊ असतो सत्तू, तो सत्तू मध्ये पडतो. आणि त्या झटापटीमध्ये होतं काय की त्या मथाजी चौगुल्याचा मृत्यू होतो आणि त्याच्यामुळं मग यांना पळून जावं लागतं. त्याच्यानंतर सईला जे आहे, सईला राजा नावाचा मुलगा जन्माला येतो. त्याच्यानंतर तो राजा कोल्हापूरच्या ख्रिस्ती मिशनरीच्या शाळेमध्ये जातो शिकायला आणि राजाचा डॅनियल होतो. तिथले जे अल्बर्ट असतात ते त्याचं शिक्षण पूर्ण करतात आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॅनियल पूर्वाश्रमीचा राजा हा फौजदार होतो. आणि नेमकेपणानं डॅनियलवर म्हणजे राजावर ज्याच्या आईला ज्यानं वाचवलं आणि वाचवताना ज्याच्या हातनं खून झाला त्याच्या आईवर हल्ला करणाऱ्याच्या, तर त्याला पकडण्याची जबाबदारी डॅनियलवर येते. आणि ही गोष्ट ज्या वेळेला सईला समजते कळते त्यावेळेला ती सत्तूकडे विनंती करते की तुझ्या हातून डॅनियलचा खून होणे, तू डॅनियलवर तसा प्रकारचा हल्ला वगैरे करू नये. आणि मग संधी असून सुद्धा सत्तू त्याच्यावर हल्ला करत नाही. परंतु याच्या उलट काय होतं की डॅनियलच्या गोळीचा बळी हा सत्तू होतो आणि सत्तूचा मृत्यू होतो. या ठिकाणी रावसाहेब कसबे सरांनी परत मी त्यांचा उल्लेख करेन, त्यांच्या एका लेखामध्ये खूप असं सुंदर वर्णन केलेलं आहे. याचा दाखला देऊन इथले मनोवादी लोक असं म्हणतात की राजानं धर्मांतर करून डॅनियल झाल्यामुळं तो आपलं नातं विसरला, संस्कृती विसरला आणि सत्तूला त्यांनी मारलं.
परंतु पुढे असा प्रश्न विचारला जातो की या देशामध्ये काही अप्पर कास्टच्या लोकांनी धर्मांतर केलं, त्यांच्यामुळे त्यांची संस्कृती, पंडिता रमाबाईचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे किंवा टिळकाचा एक उल्लेख केलेला आहे. तर या पद्धतीनं हा विषय वेगळ्या पद्धतीनं अण्णाभाऊंनी या ठिकाणी रेखाटलेला आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जे धर्मांतराच्या बाबतीमध्ये ज्या अण्णाभाऊंनी किंवा अण्णाभाऊंच्या त्या कादंबरी रावसाहेब कसबे सरांनी लिहिताना असं म्हटलेलं आहे की जर डॅनियल हा ख्रिश्चन झाला नसता तर तो काय झाला असतो, तो गावगाड्यामधला मार्की करत राहणारा एक मुलगा राहिला असता, फार तर त्याचं शिक्षण झालं नसतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तो जर डॅनियल झाला नसता तर त्याच्यावर जातीचा जो कलंक आहे तो मरेपण कधी मिटला नसता. त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी आपल्या मातंग समाज असेल किंवा आणखीन कुठला समाज असेल तर त्या समाजामध्ये अनेक प्रकारचे स्कॉलर लोक असताना सुद्धा, अनेक प्रकारचे विद्वान लोक असताना सुद्धा जी बाळासाहेब आंबेडकरांनी मागणी केली होती 93-94ला की ओबीसीला काहीतरी पीठाची शंकराचार्य करा, तर आज एवढ्या वर्षामध्ये स्वतंत्र झाल्यानंतर एक तरी मातंग समाजाचं किंवा तत्सम समाजाचं कुणी शंकराचार्य झालंय का? तो अशा अनेक उदाहरणं आपल्या समाजामध्ये दिसतात की मातंग समाजातले अनेक लोक बिशप झालेले आहेत. म्हणजे जे ख्रिश्चन धर्मामध्ये जे काही पोस्ट आहेत, पदं असतात चर्चमध्ये ते मिळालेले आहेत. हा विषय सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतो. त्याच्यानंतर मला महत्वाचा एक भाग पुढे असं सांगायचा स्त्रियांच्या बाबतीमध्ये की बाबुराव गुरव यांना मी या ठिकाणी थोडंसं कोट करतो की या देशात स्त्रियांच्या बाबतीमध्ये या देशात कुणीही स्त्रीचा जन्म घेऊ नये. या देशात कुणी स्त्रीचा जन्म घेऊ नये, कारण आपण पारंपरिक दृष्टिकोन जो आहे स्त्रियांचा तो पाहिलेला आहे. त्यामुळं बाबुराव गुरव असं म्हणतात की या देशात स्त्रीचा कुणीही जन्म घेऊ नये, घेतला तर सुंदर असू नये. स्त्रीचा जन्म घेऊ नये, घेतला तर सुंदर असू नये, सुंदर असेल तर तरुण असू नये. या देशात कोणी स्त्रीचा जन्म घेऊ नये, घेतला तर सुंदर असू नये, आणि सुंदर असेल तर तरुण असू नये, आणि तरुण असेल तर दारिद्र्य असू नये, आणि दारिद्र्य असेल तर उपेक्षित असू नये, आणि हे सारे असेल तर किमान माकडीचा माळ, अण्णाभाऊंची कादंबरी आहे, माकडीचा माळ या कादंबरीतील नायिकेसारखे उघड्यावर आबरूचे रक्षण करीत भटकण्याचे दुर्दैव तरी तिच्या नशिबाला येऊ नये. म्हणजे सुंदर असू नये. याच्यामध्ये मला परत लक्ष्मण मानेचे उपरा एक त्यांचं आत्मचरित्र या ठिकाणी याच अनुषंगानं आठवलं. त्याच्यामध्ये जे घाण राहणं, आंघोळ न करणं किंवा गोंधून घेणं हे का करतात अशी भटक्याची लोक, तर त्याचं कारण लक्ष्मण मानेच्या उपरामध्ये असं दिलेलं आहे की घाण राहण्यामुळे लोक सुंदर दिसत नाहीत आणि सुंदर दिसलं तर बलात्कार होण्याची शक्यता असते. म्हणजे हे वेगळी व्यथा उपरामध्ये मी वाचलेली आहे. आणि म्हणून एक प्रसंग पण त्या ठिकाणी आहे की एक पालावरती एक स्त्री असते, ती थोडं तोंड वगैरे देऊन वेणी वगैरे घालत असते, तर ती दुसरी स्त्री तिला म्हणत असते की एवढं स्वच्छ राहू नको, तुझा बलात्कार होईल, घाण राहत जा, चांगलं दिसलं नाही पाहिजे, सुंदर दिसलं नाही पाहिजे. आणि म्हणून पण ती न ऐकता तोंड धुते, स्वच्छ राहते, वेणी घालते, आणि तिचा त्याच रात्री बलात्कार होतो. म्हणजे भटक्याची माणसं अस्वच्छ का राहतात, त्याचं कारण लक्ष्मण मानेने त्यांच्या उपरा या आत्मचरित्रामध्ये दिलेलं आहे. आणि यालाच धरून बाबुराव गुरव असं म्हणतात की या देशात कुणी स्त्रीचा जन्म घेऊ नये, घेतलं तर सुंदर असू नये, सुंदर असलं तर तरुण असू नये, तरुण असलं तर दारिद्र्य असू नये, दारिद्र्य असलं तर उपेक्षित असू नये, आणि हे सगळं असलं तरी किमान माकडीचा माळ जी अण्णाभाऊंची कादंबरी आहे, या कादंबरीतील नायिकेसारखे उघड्यावर आबरूचे रक्षण करीत भटकण्याचे दुर्दैव तिच्या नशिबाला येऊ नये, या पद्धतीची मांडणी माकडीचा माळमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते. अण्णाभाऊच्या नायिका ज्या आहेत, अण्णाभाऊच्या नायिका आपल्या आबरूला हात घालणाऱ्याच्या तोंडावर ऍसिड फेकतात, जसं मी उदाहरण आपल्याला दिलेलं आहे या ठिकाणी. नराधमाच्या डोक्यात दगड घालतात, एवढेच नाही तर त्याला जिवंत जाळतात, पण स्वतः जळत नाहीत. हा महत्वाचा भाग आहे. स्वतः जळत नाहीत, रडत नाहीत, कुडत नाहीत, सडत नाहीत. आणि म्हणून मी पुन्हा रिपीट करेन, म्हणून बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलसाठी तयार होणारी स्त्री अण्णाभाऊंनी रेखाटलेली आहे. म्हणजे अण्णाभाऊंची साहित्यातल्या स्त्रिया, अण्णाभाऊंच्या साहित्यातले अधिकार स्त्रियांनी घेतलेले आणि बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलमधले अधिकार हे सारखे आपल्याला दिसून येतात.
आणि हे सगळं सांगत असताना अण्णाभाऊंनी ज्या व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत त्यांच्या काही नावाचा उल्लेख करेन मी आता सविस्तर सांगत नाही. शिला असेल, सुलभा असेल, सीता असेल, रानगंगा असेल, मूर्ती असेल, या स्वतःला मुक्त करून धैर्यपूर्वक जीवन जगतात. चित्रा असेल, तारा असेल, मूर्ती, रोहिणी, फुलपाखरूमधली अशा अनेक नायिका अण्णाभाऊंनी या ठिकाणी रेखाटलेल्या आहेत. कादंबरीमधनं काय कथेमधनं सुद्धा अण्णाभाऊंनी तशा नायिका रेखाटलेल्या आहेत. निल्ली असेल, बरबाद्या कंदारीमधली. निल्ली विधवा झाल्यानंतर विद्रूप होत नाही. म्हणजे आपल्याकडे पुन्हा तो प्रेमरोग सिनेमा आपल्याला जर आठवत असेल तर पद्मिनी कोल्हापुरेंचं किती विद्रुपीकरण केलं होतं. म्हणजे तिचा नवरा मेल्यानंतर तिला कोणत्या पद्धतीचं अन्न द्यायचं, काय करायचं वगैरे वगैरे आपण सगळ्यांनी माहिती आहे. मी डबल ते सांगत बसत नाही. परंतु अण्णाभाऊची जी नायिका आहे ही नायिका परिस्थितीला शरण जात नाही, रूढी परंपरेला शरण जात नाही. मी जसं म्हणालो होतो, पहिलं माझं गृहीत होतं की अण्णाभाऊच्या साहित्यातल्या नायिकांनी इथल्या परंपरावादी जो दृष्टिकोन होता स्त्रियांच्या बद्दलचा त्याला मुठमादी दिलेली आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये परंपरावादी विचाराला, परंपरावादी विचारसरणीला मुठमादी देण्याचं काम केलेलं आहे. आणि हे आपल्याला त्यांच्या अनेक पात्रातनं, अनेक नायिकांच्या भूमिकातनं किंवा नायिकेतनं आपल्याला ते दिसून येतं. निल्ली हे त्याच्यापैकी एक आहे. निल्लीचं लग्न झाल्यानंतर नवरा मेल्यानंतर ती विधवा होऊन स्वतःचं रूप विद्रूप करत नाहीये, स्वतः विद्रूप होत नाहीये. या उलट ती हैदर्यासोबत जाऊन निघून जाते. त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ सती ऍक्ट जो आहे आपल्याकडे कायद्यामध्ये, की सती जाण्यावर बंदी आहे. तर अशा प्रकारची ही सती पण जात नाही निल्ली. आणि म्हणून अशा पद्धतीचे बंडखोर नायिका अण्णाभाऊंनी उभा केल्या. तसंच हृदय पिळवून टाकणाऱ्या पण काही नायिका अण्णाभाऊंच्या कथेमध्ये आपल्याला दिसून येते. तिच्यामध्ये सगळ्याला खूप वेदना होणारे एक पात्र आहे गीता नावाचं. नवऱ्यापेक्षाही 100 पटीने सुंदर असते गीता. परंतु तिचा जो नवरा आहे हा ही 100 पटीनं देखणे असते. म्हणजे नवरा कसा असेल तुम्ही कल्पना करू शकता. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की तिचा नवऱ्याच्या डोक्यामध्ये संशय असतो. आता हे स्वाभाविक गोष्ट आहे, हे सगळीकडे घडतं, मी सांगायची गरज नाही. तिची बायको सुंदर असते ना, त्याला उगीच वाटत असतं. तो सारखं संशयानं पाहत असतो, सारखं तिच्या डोक्यामध्ये संशयाची भूतच असतात. आणि म्हणून हा संशयानं आंधळा झालेला असतो. आणि याचा जो चुलत भाऊ असतो हा देखणा असतो आणि नेहमी आपल्या बायकोवर तो शंका करत असतो. आता निर्मलामध्ये तर प्रेमचंदनं असं सांगितलेलं होतं की तो स्वतःच्या मुलावर शंका करायचा, म्हणजे सावत्राईसोबत असं. तर त्या पद्धतीने या ठिकाणी तो सारखं चुलत भावावर शंका घ्यायचा. आणि मग याचं दुःख गीताला झालेलं आहे. तिला असं वाटतं की हे सगळं जे आहे हे सौंदर्य जे आहे माझ्या डोळ्यामुळे आहे आणि या दुःखाचा उगम माझ्या डोळ्यात आहे. आणि म्हणून ही गीता स्वतःचे डोळे फोडून घेते. तिचे डोळे खूप सुंदर असतात आणि त्या सुंदर डोळ्यामुळे तिच्याकडे आकर्षित होतं. त्याच्यामुळे ती काय करते की ती डोळे फोडून घेते आणि तिला असं वाटतं की माझं नाणं ह्या डोळ्यानं उठवलं, माझी इज्जत गेली आणि स्वतःचे डोळे फोडते. मात्र त्या फुटलेल्या डोळ्याबद्दल गीता खूप रडत पण असते. तिला वाटते की माझे खरंच डोळे खूप सुंदर होते. अशा प्रकारच्या करुणामय काही नायिका सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी मला हा जो तो त्याग आहे, हा जो प्रचंड स्वरूपाचा अति उच्च दर्जाचा जो त्याग आहे गीताचा, हे आपल्याला टी.एस. इलियटचं एक नाटक आहे मर्डर इन कॅथेड्रल, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. किंवा जेम हफकिन्सच्या काही कविता आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला अशा प्रकारचं दिसून येतं. त्याच्यानंतर बिलवरी आहे. बिलवरी श्रीमंत रगेल देशमुखाच्या प्रेम नाकारणी आणि त्याच्याच नोकरासोबत प्रेम करणारी बिलवली अण्णाभाऊंनी उभा केलेली आहे. मंजुळा आहे जी जन्मदात्या बापाला आणि त्यांच्या नातेवाईकाला कुऱ्हाडीने वार करण्यास मागे पुढे पाहत नाही. अशा प्रकारची मंजुळा सुद्धा अण्णाभाऊंनी उभा केलेली आहे. त्याच्यानंतर गंगू असेल, फुला असेल, राणी असेल, राधा असेल, मंकी असेल, हौशी असेल, अशी एक ना एक अनेक नायिका अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यामध्ये उभा केलेल्या आहेत. मी जसं पूर्वी म्हणालो होतो की अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये जास्तीत जास्त नायिका ह्या दलित, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, झोपडपट्टीतल्या आहेत. तशाच त्या उच्चवर्णीय सुद्धा तथाकथित इन ब्रॅकेट त्या सुद्धा आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये मला थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर मांडायची, ती अशी आहे की अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या नायिका जशा स्वतःच्या अधिकारासाठी किंवा स्वतः बंड करतात, तसेच पुरुषाचे दृष्टिकोन सुद्धा स्त्रियांना सन्मान देणारे अण्णाभाऊंनी उभा केलेले आहेत. नायक सुद्धा तसे आहेत जे स्त्रियांचा सन्मान करतात. आणि फकीरामधला प्रसंग आपल्याला या ठिकाणी मला सांगायला आवडेल. ज्यावेळेस खजिना लुटला जातो त्यावेळेस तो फकीरा असं म्हणत असतो की मी खजिना नेणार आहे
तुम्हासनी ओरबडायला मी आलो नाही, कारण आब्रू खाऊन उपाशी माणसं जगत नसतात. या प्रकारचं वाक्य, या प्रकारचा संवाद अण्णाभाऊंनी फकीराच्या तोंडात टाकलेला आहे. आय रिपीट अगेन, मी खजिना नेणार आहे, तुम्हासनी ओरबडायला मी आलो नाही, कारण आब्रू खाऊन उपाशी माणसं जगत नसतात. हाच प्रसंग उपरामध्ये परत मला आठवतो लक्ष्मण मानेच्या. ते सुद्धा त्या आत्मचरित्रात असं म्हणतात की गोरे गाल बघून पोट भरत नाहीत, आणि म्हणून पोरींच्या चेहऱ्यापेक्षा आम्हाला भाकरीचा आकार खूप सुंदर वाटायचा. आणि तशीच भूमिका या ठिकाणी फकीरामध्ये आहे की बाबा आब्रू खाऊन उपाशी माणसं जगत नसतात. भाकरीला महत्व दिलेलं आहे. आणि हा दरोडेखोर असून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, हा काही सामान्य सज्जन माणूस नाहीये, हा दरोडेखोर आहे. परंतु अण्णाभाऊचे नायक दरोडेखोर असले तरी स्त्रीचा सन्मान करणारी आहेत. आणि म्हणून अरिस्टॉटलची जी व्याख्या आहे, हिरो शुड बी गुड नॉट टू गुड, ही टू गुड माणसं नाहीयेत. अण्णाभाऊच्या नायिका ह्या दगड हातामध्ये घेतात प्रसंगी, ऍसिड फेकतात, त्याच्यामुळे त्या टू गुड नाहीत, पण त्या गुड आहेत. कारण ती त्यांच्या इज्जतीसाठी, त्यांच्या सन्मानासाठी ते संघर्ष करत आहे. वैजंता सुद्धा ती तमाशात नाचते किंवा चित्रा ही सोना ही वेश्या आहे, तरी परंतु ती जगाला संदेश देणारा मागे पुढे बघत नाही. म्हणजे ते टू गुड नाही पण गुड आहे. तसंच अण्णाभाऊंचे नायक सुद्धा हे टू गुड नाही पण गुड आहे. आणि म्हणून ते दरोडेखोर असून सुद्धा माणुसकीला जपणारे, स्त्रीचा सन्मान करणारे आहेत, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. थोडक्यामध्ये आपल्याला शेवटी एवढं सांगता येऊ शकतं की अण्णाभाऊची जी नायिका आहेत, ह्या नायिका साध्या आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं, चिखलातील कमळ मुरळी आहे, वैजंता तमाशात काम करते, चित्रा वेश्या आहे, किंवा आणखी जी पात्र आहेत, सई साधी आहे, म्हणजे महाराजचं पात्र आहे, महारीन असं म्हटलेलं आहे त्या वारणीचा वाघ या कादंबरीमध्ये. परंतु ही सगळी माणसं साधी आहेत आणि माफक अपेक्षा यांची. हो, यांना फार मोठ्या अपेक्षा नाहीयेत समाजात राहण्यासाठी, समाजात जीवन जगण्यासाठी. माफक अपेक्षा आहेत. वैजंताची काय अपेक्षा आहे? फक्त माझ्या शरीरावर डोळा ठेवू नका, माझ्यावर खूप मोठे उपकार होतील तुमचे, समाजाचे, लोकांचे, जनतेचे. माझ्या कलेवर अधिकार गाजवा म्हणते वैजंता. किती माफक अपेक्षा आहे, किती माफक अपेक्षा आहे. अनेक पात्र अण्णाभाऊंची ही या पद्धतीनं माफक अपेक्षा ठेवणारी आहेत. साधी माणसं आहेत. आणि साध्या माणसाकडे हिरोइझम अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यामध्ये निर्माण केलेलं आहे. साध्या माणसाला नायिकेच्या रूपामध्ये नायिका म्हणून उभा केलेला आहे. अण्णाभाऊची पात्र ही रॉबिनहूड सारखी नाहीयेत, जेम्स बॉन्ड सारखी नाहीयेत. कारण हे तर अरिस्टॉटलच्या व्याख्येमध्ये बसत नाहीत. रॉबिनहूड आणि जेम्स बॉन्ड ते सुपर आहेत सगळे ती. पण तो अरिस्टॉटलच्या व्याख्येमध्ये, शेक्सपियरच्या व्याख्येमध्ये, किंवा आम्ही काही क्रिटिसिझममध्ये जात नाही. आता ते सगळ्या याच्यामध्ये साहित्याच्या क्रिटिसिझममध्ये जात नाही मी, लिटरेचरच्या. त्याच्यामुळे ही माणसं जी आहेत ही साधी माणसं आहेत, माफक अपेक्षा ठेवून जगणारी आहेत. आता आपण विषयांतर होऊ शकतो, पण तो जो भोमक्या आहे, ज्या भिकारणीवर प्रेम करतो, त्याच्या संसार थाटला जातो, परंतु कुठेतरी चोरीचा आळ आणून त्याला पुन्हा जेलमध्ये टाकलं जातं. किती माफक अपेक्षा आहे. रोटी कपड्यावर मकान, एवढ्या अपेक्षा ठेवून जगणारे हे नायिका अण्णाभाऊंनी उभा केलेले आहेत. कोंबडी चोर रामू असेल, अनेक आपल्याला उदाहरणं सांगता येईल. तो आमचा विषय नसल्यामुळे मी तिकडे जात नाही. आणि म्हणून हे मनस्वी जीवन जगणारे पण आहेत. जशी ही साधी आहेत तसं ही मनस्वी जीवन जगणारी पण आहेत. आणि यांच्या कल्पना उदात्त काही कल्पना नाहीयेत. फार मोठं काहीतरी करण्याची यांची स्वप्न नाहीयेत. फार मोठे काहीतरी ध्येय उराशी घेऊन हे जगत नाहीत. आणि आपण समाजामध्ये पाहतो की 99% ही लोक आहेत. म्हणून अण्णाभाऊंनी जे साहित्य लिहिलं हे आपण मी पर्सेंटेजमध्ये माझ्याकडे काही तसा डेटा नाही, परंतु आपण साधारणपणे असं म्हणू शकतो की 85 लोकांसाठीचं साहित्य हे अण्णाभाऊंचं साहित्य होतं. कांशीराम साहेबांच्या भाषेतला जो 85 समाज आहे, कारण सईवर जो अन्याय झालेला आहे तो इथल्या जाती व्यवस्थेमुळे झालेला आहे. आणि मग सईचं पात्र वाचत असताना मला सुरेखा भोतमांगे आठवते, खैरलांची मुलगी. तिचा सुद्धा काही गुन्हा नव्हता. ही फक्त सन्मानानं जगू इच्छित होती, सन्मानानं राहू इच्छित होती. आणि तिच्यावर काय अन्याय अत्याचार झाला ते अरुंधती रॉयनं द डॉक्टर अँड द सॅट नावाचं जे पुस्तक लिहिलं आहे त्याच्यामध्ये जी प्रस्तावना आहे अरुंधती रॉयची, त्याचं ती वाचलं की अंगावर काठी येतात माणसाची. एवढा अन्याय अत्याचार इतिहासामध्ये कुठं झाला नसेल.
ही एकटी सही नाहीये. सईचं दुसरं रूप हे सुरेखा भोतमांगे किंवा आणखी त्याच्यापेक्षा विद्रूप अन्याय या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून हे जे 85 लोक आहेत, जे 85% समाज आहे, या 85% लोकांसाठीचं साहित्य हे अण्णाभाऊंचं साहित्य आहे. यांच्यातली मॅक्झिमम नायक नायिका ही 85 लोकांना रिप्रेझेंट करतात. मी जसं सईचं उदाहरण दिलं, बरबाच्या कंजारीमधलं नल्लीचं उदाहरण असेल किंवा अजून काही आपल्याला पात्र सांगता येऊ शकतात. म्हणून ही जी लोक आहेत ती जगबदल हे फार उदात्त कल्पना, काहीतरी मोठे क्रांतिकारक वगैरे असं साधी माणसं जी आहेत, ही साध्या माणसाला अण्णाभाऊंनी नायकाच्या रूपामध्ये आणलेलं आहे. साध्या माणसाला प्रतिष्ठा देण्याचं काम, आणि खोट्या प्रतिष्ठा नव्हे. जसे त्या आवडीमधल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी त्या बिमार पोरासोबत लग्न लावून दिलं जातं, उत्तम नावाचा जो फेस येत असतात त्याला, तशी खोटी प्रतिष्ठा नाही. खरेखुर प्रतिष्ठा, जी वैजंताला अपेक्षित असलेली प्रतिष्ठा आहे, जी आवडीला अपेक्षित असलेली प्रतिष्ठा आहे, जी चित्राला अपेक्षित असलेली प्रतिष्ठा आहे, किंवा जी मंजुळाला अपेक्षित असलेली प्रतिष्ठा आहे, किंवा सीताला अपेक्षित असलेली प्रतिष्ठा आहे, या साध्या माणसाला प्रतिष्ठित करण्याचं काम अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतं. शेवटचा 5 मिनिटांमध्ये आजच्या परिस्थितीवर मी आपलं काय भाष्य करू इच्छितो. हे जे आपण पात्र पाहिले, याच्यातनं आपण काय व्हॉट वी हॅव टू लर्न फ्रॉम अण्णाभाऊसाठी लिटरेचर, काय आपण घ्यायला पाहिजे, काय घेतलं पाहिजे. महापुरुषाचे जयंती किंवा महापुरुषाचे विचार मी पाहत असताना आजच्या समाजामध्ये मी 85 लोकांचा परत उल्लेख करेन की 85 लोक जे आहेत हे विचारानं पुरोगामी आहेत, कृतीनं प्रतिगामी आहेत. मी जबाबदारीनं बोलतोय, माझं ऑब्झर्वेशन आहे. माझ्याकडे डेटा कोणी मागितला तर डेटा नाही आहे माझ्याकडे, आणि माझं एकट्याचं ऑब्झर्वेशन नाही. तुमच्याही आसपास अशी पात्र असतील, जे अण्णाभाऊच्या आसपास पात्र होती ते तुमच्या सुद्धा आसपास पात्र असतील. अशा प्रकारचे आपण पुरोगामी म्हणत असताना आपण हे अधिकार आपल्या घरामध्ये देतो का? आपल्या घरामध्ये हे अधिकार आपण वापरतो का? आता युनिव्हर्सिटीचं इलेक्शन येणार आहे. मी जरा ह्या प्राध्यापक क्षेत्रात असल्यामुळे मी आपल्याला ते उदाहरण देऊ इच्छितो. एखाद्या महिलेला प्राध्यापिकेला ज्यावेळेस आम्ही विचारतो, मॅडम तुम्ही सिनेटला थांबता का, त्याच वेळा पुरुषाला पण विचारतो. पुरुष म्हणतो की बघू काय ठरलं नाही, सांगतो मी तुम्हाला नंतर, किंवा थांबू शकतो असंही म्हणू शकतो. स्त्रियांना ज्यावेळेस विचारलं जातं, महिलांना ज्यावेळेस विचारलं जातं, त्यावेळेला महिला असं म्हणतात की मला यांना विचारावं लागेल. यांना म्हणजे त्यांच्या मिस्टरला विचारावं लागेल. मिस्टर तयार झाला तर सासऱ्याला विचारावं लागेल, आईला विचारावं लागेल, भावाला विचारावं लागेल. म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, त्यावेळेसच्या स्त्रियापेक्षा, अण्णाभाऊंच्या नायिकापेक्षा आजच्या नायिकांच्याकडे आपण असं म्हणतो की 2 गोष्टीमुळे माणसाला प्रतिष्ठा मिळते, किंवा 2 गोष्टीमुळे माणसं निर्णय घेऊ शकतात. एक पैसा आणि दुसरं शिक्षण. पण तो माझं ऑब्झर्वेशन असं आहे की या दोन्ही गोष्टी आल्या तरी स्त्रिया निर्णय नाही घेऊ शकत. मी जसं प्राध्यापिकांचं उदाहरण दिलं, महिला प्राध्यापिकांचं, त्यांच्याकडे शिक्षण आहे, B+ आहे MA ला म्हणून ते नेट सेट आहेत, PhD आहेत म्हणून त्या प्राध्यापिकांनी शिक्षण आहे, ज्ञान आहे, आणि महिना लाख 1.5 लाख पगार आहे म्हणजे आरती आहे, तरी पण निर्णय का नाही घेऊ शकतो? त्यांचे नवरे, मी नाव नाही घेणार, ऑब्झर्वेशन परत मी वापरतो, त्याचे नवरे ATM घेऊन फिरतात आणि शानमध्ये सांगतात की माझ्या बायकोची ATM माझ्याकडेच आहे, ती कधीच जात नाही, कुठंच जात नाही. 10 रुपयाची सामाजिक कार्याला पावती फाडण्याचा अधिकार जर त्या 1.5 लाख कमवणाऱ्या महिलांना नसेल तर आपण काय करणार आहोत? आपण कुठे आहोत? नुसत्याच अण्णाभाऊंच्या नायिकांचा गुणगौरव करून ती तर फार साधी माणसं होती. कुणी तमाशात नाचणारं होतं, कुणी माकडीच्या माळावर राहणारं, उघड्यावर राहणारे, आपल्या आबरूचं रक्षण करणारे होते, कुणी मुरळी होतं, कुणी वेश्या होतं. त्यांचा संघर्ष उभा केला अण्णाभाऊंनी. आज तर ज्यांचा मी उल्लेख करतो, ज्या नोकरीला आहेत, प्राध्यापिका म्हणूनच नाहीये, मी त्या क्षेत्रात असल्यामुळे म्हणालो, कुणीही असो, सोडायला आणायला, निर्णय घ्यायला आहे का अधिकार? आणि म्हणून महाराष्ट्रात आज तरी नाव घ्यावं असं महिला नेतृत्व आपल्याला सांगता येतं का? आपण ठीक आहे, सावित्री, जसं शिवाजी महाराजांच्या घरामध्ये, शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हणतो की शिवाजी हे दुसऱ्याच्या घरात जन्माला, सावित्रीच्या बाबतीमध्ये काय? एखादा व्याख्याता खूप चांगलं व्याख्यान देऊ शकतो, पण त्याच्या सावित्रीला व्याख्यानाला बोलवलं तर तो येतो पहिलं. असे अनेक साहित्यिक आहेत की त्यांना बोलवण्यासाठी पहिला फोन त्यांच्या नवऱ्याला करावा लागतो.
आणि त्यांना विचारावं लागतं तुमच्या मॅडमला वेळ आहे का. म्हणजे पहिलं परमिशन त्यांचं लागतं नवऱ्याचं, नंतर त्यांचं परमिशन. त्यांचं लागतच नाहीये, यांची इच्छा असेल तर त्यांचं परमिशन. म्हणजे हे जे आहे आपल्याकडे, आपण ज्या महापुरुषांची नावं घेतो मोठमोठ्यानं, तर हे कुठं कधी होणार आहे? हे कोणाच्या हातामध्ये आहे? इथल्या मनोवादी लोकांच्या हातात आहे का आपल्या हातात आहे? पुरोगामी म्हणून घेणाऱ्यांच्या. म्हणून मी म्हणालो विचारानं पुरोगामी आणि कृतीने प्रतिगामी. हे पुरोगामी कृतीनं ज्या दिवशी होतील त्यावेळेस अण्णाभाऊंच्या नायिका सांगण्याचा बोलण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त होईल असं मला वाटतं. बरेच लोक आहेत ज्यांच्या पत्नी शिक्षण घेतलेलं बरेच झालं पण नोकरी नाही करू दिली त्यांनी, नाही करू दिली नोकरी. ते सगळे त्या गीताचे नवरे आहेत, संशयानं आंधळे झालेली, त्या अर्थानेच करायचं. आणि म्हणून आपल्याला भारत देशामध्ये असेल, महाराष्ट्रात असेल, नाव घेण्यासारख्या नेतृत्व पॉलिटिकल लिडरशिप असेल किंवा आणखी कुठल्या संघटनेच्या बाबतीमध्ये असेल, आपल्याला नावं दिसत नाही ही चांगली गोष्ट नाही. 50% अॅक्युरेट फिगर सांगण्याची गरज नाही, 49 असेल, पण तो आपण ढोबळमानाने बोलत असतो की लोकसंख्येमधला अर्धा हिस्सा अण्णाभाऊंनी त्यांची कितीतरी नावं कादंबरीला महिलांची दिली, ज्याचा उल्लेख मी आता केला आपल्यापुढे. मंगला नावाचं असेल, लावडी नावाचं असेल, चित्रा असेल, वैजंत असेल, अलगुजमधले आणखी हे तर नावं दिलेली आहे कादंबरी आहेत. बाकीच्या कादंबरीला नावं नाहीत पण ते सुद्धा स्त्रीप्रधानच आहेत, त्या सुद्धा स्त्रीप्रधानच आहेत. याचा गांभीर्याने विचार आपण करण्याची गरज आहे. आणि लोक आपल्याकडे बघतात आणि लोक आपल्याकडे आपली थट्टा पण करतात. हे फुले, शाहू, बाबासाहेब, शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, राजर्षी शाहू महाराज यांची नावं घेतात. विचारावर नाही चालत आहे, त्याच्यामुळे यांना भिण्याची गरज नाहीये आपल्याला. त्याच्यामुळे ते निवांत आहेत. लोकनाथ यशवंतनं म्हणलं होतं एका ठिकाणी कवितेमध्ये त्यांच्या, जेलर आता बिंदास झोपी गेला कारण कैदीच कैद्यावर नजर ठेवून आहे. त्यांना गरजच नाही आपल्याला आपल्या विरुद्ध काय करण्याची. आपणच आहोत, आपण तो विचार पाळत आहोत. उपकाराची परतफेड, अण्णाभाऊंची कथा वाचा, अस्पृश्यामध्ये कशी अस्पृश्यता त्यांनी रेखाटलेली आहे. त्याच्यामुळं हरिबा निर्माण झाली पाहिजे सापळामध्ये. अशा पद्धतीनं आपण विचार करावा. आजच्या परिस्थितीमध्येही फारच माझ्यासारख्या माणसाला फारच वेदनादायी गोष्ट अशी वाटते. आणि म्हणून आज मी असं मानतो, अतिशयोक्ती होईल कदाचित, सुजाता जर नसती तर गौतम बुद्ध झाले असते. गौतम बुद्ध तर एवढी तपश्चर्या केली की अन्न पाणी सगळं त्यागलं आणि सुजाताने त्यांना खीर दिली आणि सांगितलं ज्ञान पाने के लिए जिंदा रहना जरुरी है. हा जो संदेश आहे बुद्धाने स्वीकारला, नंतरचा प्रवास पुढे झाला. जे चित्र अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आहे असंच पात्र हे बौद्ध साहित्यामध्ये आम्रपालीच्या रूपाने आपल्याला दिसून येईल. काही लोकांना ही तुलना नाही आवडणार, मला त्याच्याशी नाही जायचं, मला तपशिलामध्ये जायचं पण नाही. परंतु हे समाजामध्ये सतत चालणारी प्रक्रिया आहे. चित्रा ह्या पहिलं पण होत्या, आज पण आहे. परंतु अण्णाभाऊंचं साहित्य याच्यासाठी जगामध्ये मोठं आहे की अण्णाभाऊंनी ज्या उपेक्षित समाज होता, जे उपेक्षित पात्र होती, उपेक्षितामधले उपेक्षित ज्या स्त्रिया होत्या, त्यांना साहित्यामध्ये महत्वाचं नवं नायिकेचं स्थान दिलेलं आहे. ही फार मोठी गोष्ट आपल्यासाठी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून आजच्या परिस्थितीमध्ये विचार करत असताना, अण्णाभाऊंच्या साहित्याचा जागर करत असताना, अण्णाभाऊंचे विचार फक्त विचारासाठी विचार न ठेवता ते कृतीमध्ये आले पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणून मी बहुजन संघटक ग्रुपचं शतशः आभार व्यक्त करतो की त्याने मला एवढ्या चांगल्या दिवसासाठी मला संधी दिली. मी आपल्या ह्याला किती उतरलो मला माहिती नाही, परंतु नेहमीच मला अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये महिलांचं, स्त्रीचं हे फार मोठं योगदान अण्णाभाऊंच्या बाबतीमध्ये वाटतं. आणि अण्णाभाऊंचे जे नायिका आहेत यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की ते स्त्री जातीचं नेतृत्व नाही करत, एकूण समाजाचं नेतृत्व करतात, समाजाला पुढे नेण्याचं नेतृत्व करतात. आणि म्हणून अण्णाभाऊ हे स्त्रीकडे स्त्री म्हणून पाहता, मानव म्हणून पाहतात. आणि आपण सुद्धा तो दृष्टिकोन ठेवला पाहिजे. म्हणून मी माझ्या विवेचनामध्ये स्त्रीवाद हा शब्द येऊ दिला नाही, कारण अण्णाभाऊंच्या नायिका त्या स्त्रीवादी नसून त्या मानवतावादी आहेत. आणि मानवतावादामध्ये स्त्री आणि पुरुष हे एक असतात. आता कुणी त्याचा कसाही अर्थ निघत असेल,
तो अण्णाभाऊनी जे म्हटलेलं आहे की मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती काही, हे स्त्रीपासून पुरुष कसा अपूर्ण आहे असं मला वाटतं की बेळगाव वगैरे कर्नाटक वगैरे काय त्याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये मला जायचं नाही. मला लिटरली मिनिंग घ्यायचं असं आहे की तो जो नायक म्हणतो माझ्या गावावर माझी मैना राहिली आणि माझ्या जीवाची होती काही, म्हणजे हा जो पुरुष आहे तो स्त्रीशिवाय अपूर्ण आहे या अर्थाने मी त्याच्याकडे पाहतो. आणि म्हणून मला वाटतं की अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या नायिका समाजाचं नेतृत्व करणारे आहेत, ना की स्त्री वर्गाचं नेतृत्व करणारे आहेत. आणि म्हणून त्यांचे अनेक कुठलेही पात्र बघा तुम्ही ते पुरुषाला सुद्धा ठिकाणावर आणणारे आहे, पुरुषाला सुद्धा व्यवस्थित राईट वेवर आणणारे ती नायिका अण्णाभाऊंनी उभा केलेली आहेत. धन्यवाद मी असं मानतो. आणि एवढ्या चांगल्या विषयावर अण्णाभाऊंच्या माझा पेपर पण याच विषयावर होता. मला कणकवलीचे आमचे मित्र कदम सरांनी या विषयावर कालच सांगितलं होतं आणि माझा पेपर ऑलरेडी छापून आलेला आहे, रिसर्च पेपर याच विषयावर होता म्हणून मी हा विषय निवडला. परंतु मला नेहमीच अण्णाभाऊंच्या या नायिकाबद्दल कुतूहल, आकर्षण म्हणा किंवा जाणून घेण्यामध्ये आनंद वाटत आलेला आहे. त्याच्यामुळं मी हा विषय निवडला होता. हा विषय मांडण्यासाठी मला माझी संयोजक आणि राव खंडारकर सर असतील किंवा आणखी सर्व टीम असेल त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि मी एवढंच अपेक्षा व्यक्त करतो की आपण पुरोगामी म्हणणाऱ्यांनी स्त्रियांचे आपल्या पत्नीचे अधिकार अबाधित जरी ठेवलो तरी अण्णाभाऊच्या नायिकेला सलाम करण्याचा, सॅल्यूट करण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त होतो. तसं न करण्यामुळे अधिकार प्राप्त होत नाही असं मी म्हणणार नाही, तो म्हणण्याचा अधिकार मलाही नाही. परंतु आपल्याला थोडं आपल्या विवेकाला जागरून आपण जे आपले नात्यातल्या ज्या स्त्री आहेत, बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल, त्यांचा सन्मान आणि त्यांना असणारी जी संधी त्याच्या आड न येणे एवढं जरी केलं खूप झालं. मी म्हणत नाही तुम्ही काहीतरी पाठिंबा द्या, पण अडथळा जरी नाही म्हटलं तर त्यांच्यासाठी खूप ती संधी ठरेल असं मला वाटतंय. आणि असेच अण्णाभाऊंचे नायिका घराघरात निर्माण हो या अपेक्षेने मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.